नमस्कार प्रेक्षकांनो, इन्स्पेक्टर मंजू या मालिकेच्या आजच्या जबरदस्त धमाकेदार भागामध्ये आपल्याला खूपच डेंजर सीन पाहायला मिळणार आहे। चक्क आता आर्यनला प्रेक्षकांनो सत्याने मात्र रंगे हात पकडले। सत्या आणि इकडे जयड्याने मात्र त्याला पकडून असा काही चोप दिलाय ना। इकडे मंजू मालिकेचा आजचा भाग जबरदस्त दाखवलाय। मंजूला भेटायला डॉक्टर येणार असतात आणि तेवढ्यातच आर्यन मात्र त्या डॉक्टरला अडवून इकडे डुप्लिकेट डॉक्टर बनवून तिकडे मात्र आता मंजूच्या घरी जाण्याचा प्रयत्न करतो। चक्क त्या डॉक्टरला किडनॅप करून त्याने आता इकडे कारमध्ये डांबून ठेवलेलं असतं आणि तोच मात्र खोटा डॉक्टर बनून माया पॅलेसमध्ये घुसलाय। आता मात्र जेव्हा तो घरात येतो आणि सांगतो की मला मात्र आता डॉक्टरांनी पाठवलंय, इमर्जन्सी आली आहे डॉक्टरला, म्हणून मी आता मंजू मॅडमचं चेकिंग करणार आहे। सत्या बिचारा डॉक्टरांनी सांगितलं तसं गरम पाणी आणायला खाली जातो। तोपर्यंत मात्र मित्रांनो चक्क आर्यनने मंजूला मात्र त्रास द्यायचा प्रयत्न केलाय। इकडे मंजू जोरात ओरडते की सत्या हा आर्यन आहे, कुठलाही डॉक्टर नाहीये। मंजूचा आवाज येता क्षणी मात्र आता इकडे सत्य आणि जयड्या असे काही रूमकडे धावतात आणि रूमचा दरवाजा तोडायचा प्रयत्न करतात। फायनली आर्यन मात्र त्यांच्या ताब्यात सापडलेला असतो। आर्यनला इतका झोडपून मोकळं करतात ना हे दोघं जण। त्याच्यानंतर मात्र प्रेक्षकांनो आर्यनने आधीच काहीतरी सेटिंग लावलेली असते, त्याचे माणसं बाहेर जीप घेऊन उभी असतात। आर्यन मात्र नक्की आता त्यांच्या हाताला झटका मारून तिकडून पळतो आणि त्या जीपमध्ये बसून मात्र तिथून गायब होतो। आता मात्र मित्रांनो आर्यनला खूप मारलेलं असतं। आर्यन पळून गेलाय आणि परत एकदा आर्यन यांच्या हातातून निसटलाय आणि त्यांच्या हातातून बाहेर पडलाय। तर मंडळी आजच्या भागामध्ये तर आता जबरदस्त धमाकाच आपल्याला पाहायला मिळतोय, म्हणूनच आजचा भाग शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा। तर मित्रांनो इकडे प्रेक्षकांनो आर्यनचा प्लॅन चालू झालेला असतो की मंजू मॅडमला मला भेटायचे, पण आता भेटू कसं, तो आताच विचार करत असतो की मंजूला चेकअप करायला आता डॉक्टर जाणार आहे। मंजूच्या डोळ्यातून अचानक रक्त वगैरे यायला लागतं, म्हणून सत्याने अर्जंटली डॉक्टरला बोलावलेलं असतं। आता मात्र आर्यन काय करतो, चक्क त्या डॉक्टरला अडवतो, त्या डॉक्टरला किडनॅप करतो आणि इकडे मात्र तुम्ही इथेच थांबा। आता डॉक्टरचे कपडे घालून मंजूला बघायला प्रेक्षकांनो डॉक्टर बनून आर्यन गेलेला असतो। त्यांचे कपडे वगैरे सगळे घेऊन तो म्हणतो आता मी डॉक्टर आहे आणि त्या डॉक्टरला तो मात्र आता खूप मारतो आणि गाडीमध्ये डांबून ठेवतो। तो त्या डॉक्टरचे कपडे बिपडे सगळं घालून सत्याच्या घरी जायला निघतो। इकडे मात्र सत्या डॉक्टरांची वाट पाहत असतो। मंजू सत्या बोलत असतात तेव्हा मात्र मंजू म्हणते सत्या मला खरंच आता दिसेल ना रे, मला खूप भीती वाटते। तेवढ्यात प्रेक्षकांनो डॉक्टर येतात आणि ते म्हणतात काय झालं, काय दुखतंय, काय त्रास होतोय। तेव्हा मात्र ती म्हणते हो आहो डॉक्टर, माझ्या डोळ्यातून रक्त येत होतं। सत्या मात्र विचारतो मेन डॉक्टर आले नाही, तुम्ही कोण आहात? तेव्हा मात्र तो बोलतो हो त्यांच्या घरी काहीतरी अर्जंट काम आले म्हणून मला त्यांनी व्हिजिटला पाठवले आणि लगेच आता तो चेकअप करायचे। आणि इकडे मंजू मॅडमचं चेकअप करण्यासाठी तो तिच्या जवळ येतो आणि फाईल वगैरे दाखवा आणि सगळी फाईल चेक करत असतो। आणि प्रेक्षकांनो तेवढ्यातच तो सत्याला गरम पाणी आणायला आता खाली पाठवतो। सत्या मात्र गरम पाणी आणण्यासाठी जातो तेव्हा जो डॉक्टर आहे प्रेक्षकांनो तो म्हणजे आर्यन आहे। आर्यननेच डॉक्टरांच्या वेशात तिकडे एंट्री केली आणि आता सत्या जसा पाणी आणायला खाली गेला तेव्हा त्याने दरवाजा बंद केला। जयदीप विचारतो काय रे दादा, बरं आहे ना वहिनींचं, डॉक्टर काय बोलले? अरे काही नाही, बरं आहे, चेकिंग चालू आहे, आता मात्र चेकअप झाल्यावरच आपल्याला कळेल, मला गरम पाणी आणायला डॉक्टरनी सांगितले। इकडे मात्र मंजूने दरवाजा लावल्याच्या नंतर आर्यनचं आता काहीतरी तिला कळून चुकतं की नक्कीच कोणीतरी आले। मंजूच्या जवळ जायचा तो प्रयत्न करतो। इकडे आर्यनने त्याच्या तोंडावरचा मास्क वगैरे काढलेला असतो आणि म्हणतो काय मंजिरी बरी आहेस का, झालं ना तुझ्या डोळ्याचं आता चांगलं? तेव्हा मात्र मंजू म्हणते आर्यन तू तू इथे काय करतोयस, तुला कोणी सांगितलं होतं इथे यायला? सत्या लवकर ये, आर्यन आलाय, सत्या लवकर ये। मंजू खूप जोरजोरात ओरडते, सगळ्यांना खाली आवाज जातो, सगळे धावत आता वरच्या रूमला येतात। आर्यनला काहीच कळत नाहीये की नेमकं कुठे जाऊ, कुठून उडी टाकू। आता मात्र प्रेक्षकांनो सत्या बड्या मुश्किलनं आता दरवाजा तोडायचा प्रयत्न करतोय। मंजू सुद्धा त्याला प्रतिकार करत असते आणि उशीने मारत असते। सत्या जयड्या सगळे दरवाजा उघडायचा प्रयत्न करतात, आतून दरवाजा लावलेला असल्यामुळे इकडे मात्र आता दरवाजा तोडण्याशिवाय काही आपल्याकडे ऑप्शन नाहीये, म्हणून सत्या चक्क आता दरवाजा तोडतो। आर्यन जो आहे तो मात्र आता पुरता घाबरलेला असतो, काय करू काय नाही असं त्याला होतं। त्याला आता माहिती आहे की मला इथून काहीच आता सुटता येणार नाहीये। सत्या आता म्हणतो वाघमारे तुम्ही घाबरू नका, मी इथेच आहे, काहीही करणार नाहीये तुम्हाला आर्यन। सत्या जयदीप मात्र प्रेक्षकांनो आर्यन
आर्यनला असं काही झोडकून मोकळं करतात ना, आर्यन म्हणतो मला सोडा मला सोडा. पण आता सत्या मात्र त्याला खूप मारतो, खूप मारतो, त्याचं पूर्ण तोंड सोलवून टाकतो. तुझी हिंमतच कशी झाली आमच्या घरी यायची, असं म्हणत जयदीप सत्या दोघं मिळून त्याला मात्र चांगले दणके देतात. मंजू म्हणते सत्या खूप मार, त्याला सोडू नको, त्याने मला खूप त्रास दिला आहे, आज मला त्याच्यामुळे दिसत नाही आहे. सत्या मार त्याला मार. इकडे चित्रकार, मम्मी, सपना सगळेच उभे असतात प्रेक्षकांनो. सत्या आणि जयदीप आर्यनला मात्र आडवा टाकून धुवत असतात. आता त्या दोघांना धक्का मारत मात्र इकडे आर्यन प्रेक्षकांनो पळत सुटतो. आर्यनने मात्र इकडे सगळ्याला धक्का दिलाय, चित्रकारांना सुद्धा बाजूला ढकललंय आणि त्याने पळ काढलाय. सत्या जयदीप आता तिकडे सत्या सांगत असतो हे बघ जयड्या, तू जा त्याचा पिच्छा कर, मी मंजिरी मॅडम जवळ थांबतो. सत्या म्हणतो हे बघ जयदीप, काही करून त्याला पकडायचे. इकडे मात्र आता स्वतः सत्याच आता आर्यनला पकडायला जातो आणि जयदीपला बोलतो नाही मी इथे थांबणार नाहीये, तू इथे थांब, वहिनीकडे लक्ष दे. आणि तेवढ्यातच मम्मी साहेब मात्र जयदीपला बोलतात जयदीप चल जेवण करून घे. तो म्हणतो नाही मला आता वहिनी जवळ थांबायला दादानी सांगितलंय. अरे काय होणार आहे तुझ्या लाडक्या वहिनीला, चल मंजिरीची मोठी काळजी रे तुम्हाला, असं म्हणून जयदीपला तिकडून आता काढून प्रेक्षकांनो मम्मी साहेब मात्र किचनमध्ये घेऊन येतात आणि हे सगळं करत असतात. असं प्लॅन त्यांचा असतो की मंजिरीची कोणी काळजी घ्यायची नाही. मम्मी आता म्हणतात मंजिरी तुला कधीच आयुष्यात दिसलं नाही तर काय करशील ग बाई, सत्याने दुसरं लग्न केलं, त्याने दुसरी पोरगी बघितली तर तू तर त्याचं लग्न आता काय करणार आहेस, तुला तर दिसतच नाही, काय करीन तू तुझ्यासोबत राहून, कसा संसार करीन, असं मात्र म्हटल्यावर मंजूला खूप वाईट वाटतं. इकडे मात्र सत्या खूप दूरपर्यंत आर्यनचा पिच्छा करतो. आर्यन मात्र आता त्याच्या लोकांसोबत गायब होतो. होय प्रेक्षकांनो, त्याचे लोक ऑलरेडी तिकडे येऊन थांबलेले होते, म्हणूनच आता आर्यन तिकडून गायब झालेला असतो. आता सत्या घरी येतो आणि तो बोलायला लागतो जयड्या पळाला तो, पप्पा आता तो आर्यन गेला, पुन्हा निसटला आपल्या हातातून. मंजूला पण तो तेच सांगतो. तर मित्रांनो आता मात्र उद्याच्या भागात नेमकं काय होणार आहे, सत्या आता आर्यनला परत एकदा कसा पकडून चांगला त्याच्या डोळ्यात चटणी पावडर घालण्याचा प्लॅन करणार आहे ना, हे सगळं जाणून घेण्यासाठी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. उद्या परत भेटूया नवीन भागाच्या नवीन रिव्ह्यू सोबत. तोपर्यंत मित्रांनो धन्यवाद.